नमस्कार, तुम्ही पाहताय मराठी मंडळी. जान्हवी सिद्धांत शिरसाट हे नाव तुम्ही सध्या मीडियामध्ये ऐकलं असेलच. हो, तीच महिला जिने संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्या विरुद्ध मानसिक व शारीरिक छळ, फसवणूक, धमकी आणि हुंडा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली होती. 2018 साली सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली. त्या ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. चेंबूरमधील एका फ्लॅटवर दोघांची भेट झाली. संबंध प्रस्थापित झाले आणि त्यानंतर सिद्धांतनं तिच्यावर भावनिक दबाव टाकायला सुरुवात केली. जर तू माझ्यासोबत लग्न केलं नाहीस तर मी आत्महत्या करेन, मी ब्लेडने हात कापून घेईन, अशा धमक्या देत तू तिच्यावर मानसिक दबाव टाकत राहिला. 14 जानेवारी 2022 त्या दिवशी बौद्ध पद्धतीने त्या दोघांचं लग्न झालं. हो, तिच्या मते ती त्याच्यावर विश्वास ठेवून लग्नात उतरली, पण लग्नानंतर सिद्धांतच्या वागणुकीत बदल झाला. या नात्यातून ती गर्भवती राहिली, पण सिद्धांतनं तिला जबरदस्तीने गर्भपात करायला लावला. सिद्धांतने तिला संभाजीनगरला नेण्यास नकार दिला. तिच्या म्हणण्यानुसार तो म्हणाला की माझे वडील कॅबिनेट मंत्री होणार आहेत, मी तुला पत्नी म्हणून स्वीकारू शकत नाही. तेव्हा तिनं नोटीस बजावली आणि त्यात तिनं स्पष्ट केलं की तिच्यावर फसवणूक, मानसिक छळ, हुंड्याची मागणी आणि धमकी यासारखे प्रकार झालेले आहेत. या सगळ्या आरोपांमुळे संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट हे मोठ्या अडचणीत सापडले होते. मात्र पोलिसांनी या प्रकरणात तात्काळ कारवाई केली नाही. पण आता या प्रकरणात एक मोठा यू-टर्न आलाय. इथपर्यंत तुम्हाला संपूर्ण प्रकरण माहित आहे. आता या पुढे नेमकं काय घडलंय ते जाणून घेऊया. मला आज हा विषय वापस घ्यायचा आहे, म्हणून मी सर्व न्यूजच्या माध्यमातून मी हे कळवते की मला हा मॅटर पुढे वाढवायचा नाहीये. मी हे क्लोज केले, फुल स्टॉप आहे. हा ज्यांनी हे सगळे आरोप केलेत त्या महिलेनं स्वतः सर्व आरोप आता मागे घेतलेत आणि एका मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केलंय की हा विषय आता मी क्लोज करते. तत्पूर्वी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी राजकारणी किती नीच थराला जात आहेत हे पाहून धक्का बसतोय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावर कारवाई केली पाहिजे असं त्यांनी म्हटलं होतं. विरोधकही तुटून पडले होते, आंदोलनाची भाषा करत होते. मात्र या महिलेच्या युटर्नमुळे सगळं प्रकरण वेगळ्या वळणावर गेलंय. मुलाखतीत त्या महिलेनं असं सांगितलंय की मला हा विषय इथे क्लोज करायचा आहे. मी जे आरोप केले ते परत घेत आहे. कोणावरही मी आता तक्रार दाखल करणार नाहीये. ही माझी वैयक्तिक बाब होती. लोकांनी त्याचं राजकारण केलं. तिच्या म्हणण्यानुसार कोणताही राजकीय दबाव नाहीये. तिनं स्वइच्छेनं हा निर्णय घेतलाय. या अचानक आलेल्या ट्विस्टमुळे आता अनेक प्रश्न निर्माण झाले. ज्या महिलेच्या आरोपांवरून मंत्री संजय शिरसाट यांच्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली, ज्याच्यावरून आंदोलनाची भाषा केली गेली आणि सोशल मीडियावर जिथं ट्रोलिंगचा बडीमार झाला, आता हे सगळं थांबेल का? सिद्धांत शिरसाट यांचं नाव या वादातून मोकळं होईल का, की या प्रकरणात अजून काही दडलेला आहे? प्रश्न तुमच्या समोर आहे. सिद्धांत शिरसाटला शिक्षा होईल का, की पुन्हा एकदा सत्तेच्या आडोशात अपराध दबून जाईल? न्याय फक्त न्यायालयातच नाही तर जनतेच्या आवाजातही असतो. त्यामुळे तुमचं मत नक्की कमेंट करा. एक गोष्ट मात्र नक्की आहे की मंत्र्याचा मुलगा असल्यामुळे हे प्रकरण नेहमीपेक्षा जास्त चर्चेत आलं. आता ही महिला स्वतःच माघार घेत असली तरी लोकांच्या मनात शंका, संशय आणि चर्चेचं वादळ निर्माण व्हायला शंका उपस्थित होती आहे. तुमचं तुम्हीच ठरवा, कारण मुद्दा संपला की दबावाखाली संपवण्यात आला, हा प्रश्न मी तुमच्यासाठी सोडतोय. कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच व्हिडिओसाठी मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.